उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर अजित पवार आढावा बैठक घेणार। हिंगणघाटमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू हिमाडे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातल्या खड्ड्यातील पाण्यात मुलं बुडाली। पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये श्रेयवाद। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी, तर 30 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहनांना बंदी असेल। ट्रक, मल्टी एक्सेल, ट्रेलर, ट्रॉली या वाहनांना प्रवेश बंदी। राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर टोल देण्यासाठी नागरिकांना जबरदस्ती करता येणार नाही। तसंच वाहतूक कोंडी टोल वसूल करणं चुकीचं। केरळमधील पालिकारा हा टोल प्लाझा बंद करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। सुप्रीम कोर्टाकडून केरळ हायकोर्टाचा हा निर्णय अजूनही कायम।